आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दिशा, माझी पहिली कमाई, अजून भरपूर पैसे कमवी, तुला कशाची कमी पडून देणार नाही। माझी लक्ष्मी आहेस ना तू, हे घे, तुझ्याकडे ठेव। हे पैसे देऊन उपकार करतोस तू माझ्यावर? आणि एवढ्याशा पैशात तुझ्यापेक्षा आहे का की मी तुझा संसार चालवावा, तुझं घर चालवावं? ठेव तुझ्याकडे। दिशा, आय एम सॉरी परेश्वर, मला असं म्हणायचं होतं की तुम्हाला माहिती आहे ना, मी एक बिझनेस टायकून आहे। हो, तुमच्यासारखे 50 कामगार मी माझ्या कंपनीमध्ये कामावर ठेवले असते, पण नेमकं माझा प्लॅन फ्लॉप झाला। कसला प्लॅन? कळेल तुम्हाला परेश्वर। देवी आई, देवघर सजवलं आहे आणि नैवेद्य तो भी तयार आहे। खरंच या किर्लोस्कर कुटुंबावर देवीचे कायम उपकार राहिलेत। आता पण माझ्या सौभाग्याचं रक्षण केलं तिने। तिचे किती आभार मानू हे कमीच आहे। चल वहिनी, वहिनी, मी ना देवाला नवस केला होता। पारू, तू हो पुढे, मी आलेच। होय, आणि बघा ना, देव माझं सगळं ऐकतो। मी म्हणाले माझ्या दादासाहेबांना लवकरात लवकर शुद्ध आली पाहिजे। त्यांना जोपर्यंत शुद्ध नाही ना येणार तोपर्यंत मी तोंडात अन्नाचा एक दाणा सुद्धा घेणार नाही। आणि मी खरंच काहीच नाही खाल्लं, आणि बघा माझा नवस पूर्ण झाला। दादासाहेबांना शुद्ध आली सुद्धा। बरं केलंस। आता श्रीकांत शुद्धीवर आलाय, आता तू पुन्हा एकदा जीवू शकतेस। बावळट आहे का हा ढेकर? याला पण आत्ताच यायचं होतं, मूर्ख। नाही वहिनी, त्याचं काय झालं, हा मी ना सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, मला खूप ऍसिडिटी झाली आहे, म्हणून हा ढेकर आला। ऍसिडिटी काय किंवा पोट भरल्याचा ढेकर काय, ठीक आहे, हरकत नाही, मी पूजा करून येते। जाते आता, मस्तपैकी खाऊन घेते। वहिनींकडे यायचं होतं म्हणून जरा गडबडीनेच खाल्लं होतं। आता वहिनीनेच परमिशन दिली, मनसोक्त जेवते। देवी आई बोलवलं? अगं श्रीकांतला खोलीत बसून कंटाळा आला होता, सतत म्हणत होता बाहेर जायचंय, म्हणून इकडे हॉलमध्ये घेऊन आले। तू एक काम कर, त्याचा ब्रेकफास्ट इकडे हॉलमध्येच घेऊन ये, ठीक आहे? बघ, मी गोळ्या आणायच्या विसरले तुझ्या, थांबा लगेच आणते। श्रीकांत सर, पहिल्यांदा निशब्द झालोय मी। तुला काय आशीर्वाद देऊ हे कळतच नाही ग मला। जे काही मी बघितलंय ऐकलंय त्याचा अर्थ काढायचा खूप प्रयत्न करतोय, काहीच अर्थ मिळत नाहीये। मला सांग, जे काही घडलं ते तुझ्या मर्जीने घडलं? मी तुला काहीतरी प्रश्न विचारला आहे, उत्तर अपेक्षित आहे मला त्याचं। जे काही घडलं ते तुझ्या मर्जीने घडलं का? का ग का?
अहिल्याच्या आदित्यच्या बायकोबद्दलच्या अपेक्षा माहिती आहेत ना तुला, कल्पना आहे ना तुला? नाही, आणि ह्याच्यात काहीही चुकीचं नाहीये. अहिल्या तुला आदित्यची चांगली मैत्रीण समजते, तुझ्यावर विश्वास ठेवते, तरी का असं केलं? हा, का? असं काही करायच्या आधी एकदा, फक्त एकदा आमच्याशी बोलावं असं नाही वाटलं तुम्हाला? खरं तर मनात नाही माझ्या, पण काळजावर दगड ठेवून सांगतोय की तुम्ही आमची फसवणूक केली, विश्वासघात केलाय आमचा. श्रीकांत सर, माफ करा आम्हाला. दुसरा कुठला पर्याय नव्हता समोर. पण सर, ह्या समजात आदित्य सरांची काय बी चूक नाही. अन हो, देवी यांच्या अपेक्षा माहीत आहेत मला. आणि मी कधीच या घराच्या सुखाच्या आडवी नाही येणार. मला इथले कुठले बी अधिकार नको. मी समद्यांची सेवा करायला इकडे आले होते आणि आयुष्यभर सेवा करत राहील. पण प्लीज ह्याच्या पुढे मला काय बी विचारू नका. मला नाही सांगता येणार. सर, अजून एक विनंती आहे. आदित्य सरांवर राग धरू नका. त्यांचा बी नाईलाज होता. तू नाव काहीही दे, पण तू आमची फसवणूक केलीस, विश्वासघात केलायस आमचा, आणि त्याबद्दल अहिल्या तुम्हाला कधीही क्षमा नाही करणार. श्रीकांत, श्रीकांत, काय योगायोग आहे बघ. डॉक्टर म्हणाले हवा पालटासाठी कुठेतरी जा 2 दिवस, आणि लक्ष्मीचा फोन आला. अरे भावनाचं लग्न झालंय ना, तर तिने आपल्याला सगळ्यांना तिकडे बोलवलंय 2 दिवस. पारू, तयारीला लाग. आणि हे काय, ब्रेकफास्ट नाही आणलास अजून? पटकन ब्रेकफास्ट घेऊन ये आणि पाणी पण आण सोबत. गोळ्या द्यायच्या. वय